आणि आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री वॉर रूममध्ये फडणवीसांकडून 30 प्रकल्पांचा आढावा। पायाभूत सोयी सुविधांचा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करा, फडणवीसांचे निर्देश। मेट्रोच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्याही सूचना। सोडून गेलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे स्वतः संवाद साधणार। पक्ष सोडून गेलेल्या वॉर्डमधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत उद्या बैठक। ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रांवर लक्ष। शिंदेंची सेना वाढवण्यासाठी इतर राज्यातही प्रचार। विस्तारासाठी प्रत्येक ज्येष्ठ नेत्यावर एका राज्याची जबाबदारी। आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे, रामदास कदम अशा नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी। 6 ऑगस्टला राज ठाकरे आणि बच्चू कडूंची भेट होणार। बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात दोन्ही नेते भेटणार, सूत्रांची माहिती। बच्चू कडूंनी काढलेल्या 7/12 यात्रेला मनसेचा पाठिंबा। बाळा नांदगावकर झाले होते सहभागी। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा अपमान। बच्चू कडूंची बावनकुळेंच्या टीकेवर प्रतिक्रिया। मंत्री झाल्याने त्यांचं पोट भरलं असेल, कडूंची टीका। अमरावतीत काही लोकांनी आंदोलन करून नौटंकी केली, बावनकुळेंनी केली होती टीका। त्या शेतकऱ्यांचा आक्रोश काहीतरी वेदना कळत नसेल, कारण ते मंत्री झाल्यामुळे पोट भरलं असेल, त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळेजी। आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही। मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे, अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिले। त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही। म्हणजे नौटंकी आंदोलन जे या महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू कडूंसाठी थोडी आहे। दत्तात्रय म्हणे उद्या कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। मी चुकणारा नाही, खूप समंजस माणूस आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, भरणेंचं आश्वासन। कृषी अधिकारी अनेक शेतकऱ्यांना दमदाटी करतायत की मी तुमच्या बापाचे पैसे घेतो, असे अनेक या बाबतीमध्ये तक्रारी आल्यानंतर निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल। धन्यवाद। बोली भाषेचा फटका अनेक मंत्र्यांना आतापर्यंत बसलेला आहे, तसं वाटतं का काय? यापुढे खबरदारी 100% नाही, खबरदारी मी चुकणाराच माणूस नाही, मी खूप सामंजस्य माणूस आहे। चला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक। 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा। उद्धव ठाकरे यांचा 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचा दिल्ली दौरा। 7 ऑगस्टला राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला हजेरी लावणार। गांधी कुटुंबियांची घेणार भेट। 7 तारखेला दुपारी संसदेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला देणार भेट। पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेण्याचीही शक्यता। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी विधानसभेत भव्य कावड यात्रेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कावड यात्रेत सहभागी, थोड्याच वेळात संबोधित करणार।